आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे उपवासासाठी अगदी मऊ, खुसखुशीत आणि झटपट तयार होणाऱ्या साबुदाण्याच्या थालपिठाची रेसिपी. ही रेसिपी अगदी कमी साहित्यामध्ये तयार होते आणि प्रत्येक वेळी परफेक्टच बनते. जर तुम्हाला उपवासासाठी काहीतरी वेगळं आणि चविष्ट खायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तेच तेच जर साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आला असेल ना, तर हे साबुदाण्याचं थालपीठ तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हा सर्वांना ते खूप आवडेल. त्यामुळे आपणही जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपण इथे ना मस्तपैकी मऊ, खुसखुशीत आणि झटपट तयार होणारं साबुदाण्याचं थालपीठ कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तर साबुदाण्याचं थालपीठ बनवण्यासाठी ना सर्वात आधी इथं मी साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया. तर साबुदाण्याचं थालपीठ बनवण्यासाठी साहित्यामध्ये मी इथं 2 वाटी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा शक्यतो 4 तास छान भिजलेला पाहिजे. त्याचबरोबर इथं मी घेतलेले आहे अर्धी वाटी दाण्याचा कूट, 3 ते 4 उकडलेले बटाटे, अगदी छोट्या साईजचे आहेत, किसलेलं आलं, हिरवी मिरचीची पेस्ट, चवीपुरतं मीठ आणि 1 टीस्पून मी इथं साखर घेतलेली आहे. साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तर साबुदाण्याचं थालपीठ बनवण्याआधी आहे ना, आपण सुरुवात करणार आहोत साबुदाणा भिजवण्यापासून. तो कसा भिजवायचा हे मी साबुदाण्याची खिचडी ही रेसिपी शेअर केली होती. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन नक्की चेक करा. तर हा साबुदाणा मी 4 तास आधी भिजवला होता. छान मऊसूत भिजलेला आहे. आता यामध्ये ना मी बटाटे ॲड करणार आहे. तर बटाटे हातानेच आपल्याला मोडून याच्यात घालायचे आहेत. हातानेच ते मॅश करायचे आहेत. किसणीने किसून घेऊ नका, हाताने मॅश करा, छान ते मिक्स होतं. तर इथे बघा 3 ते 4 बटाटे मी मॅश करून घेतलेले आहेत. आता इथे बटाट्याची साईज छोटी मी घेतली होती, त्यामुळे मी इथे 4 घातलेले. तुमच्याकडे जर बटाट्याची साईज मोठी असेल तर 2च बटाटे काफी आहेत. त्याचबरोबर इथे मी ॲड केलेला आहे शेंगदाण्याचा कूट आणि त्यानंतर मी इथं किसलेलं आलं ॲड करणार आहे. जर तुम्हाला आलं नसेल आवडत तर तुम्ही आलं स्किप करू शकता. सोबतच 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी वाटून घेतलेल्या आहेत आणि त्याही ॲड केलेल्या आहेत. त्याचबरोबर 1 टीस्पून मी इथं साखर घातलेली आहे. साखरेमुळे या थालपिठाला छान चव येते आणि रंगही सुरेख येतो. चवीपुरतं मी इथं सेंधव मीठ घातलेलं आहे. आणि आता हे सगळे जे साहित्य आहे ना, हे हाताने छान सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बरं, आता इथं हे पीठ मळताना आपल्याला कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही. हे सगळं हातानेच मॅश करून छान एकसारखा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये बनतो आणि पाण्याची अजिबात गरज पडत नाही. पाणी इथं कसलंही घालायचं नाही, हे लक्षात ठेवा. तर इथे बघा हळू हे छान सगळं मिक्स झालेलं आहे आणि हे बघा मस्त परफेक्ट असं आहे ना, हे छान मिक्स झालेलं आहे. थालीपीठासाठी आपलं हे जे गोळा आहे पिठाचा तो रेडी झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते. अजिबात जास्त वेळ लागत नाही. हे बघा मस्त परफेक्ट असा हा गोळा रेडी झालेला आहे. आता आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे. तर आपण काय करणार आहोत, मी साइड बाय साइड हे मळताना तिकडे तवाही गरम करायला ठेवलेला होता आणि आता यातलाच मी छोटासा इथे असा हा एक बॉल साइजचा हा मिश्रणाचा गोळा घेणार आहे. कारण आपल्याला डायरेक्ट तव्यावरतीच थालीपीठ थापून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुम्ही प्लास्टिकचा पेपर किंवा केळीच्या पानावरती थापून घ्या. पण शक्यतो हे थालीपीठ असंच तव्यावर थापलं जातं. बरं, आता तवा कसा गरम पाहिजे, तर तवा खूप जास्त गरम नकोय. त्यामुळे अगदी मंद गॅसवर तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि एकसारखं असं हे थालीपीठ आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे. आणि हे थालीपीठ पसरवताना जर तुम्हाला त्रास होत असेल तर थोडासा तुम्ही इथं पाण्याचा हात घेऊ शकता. आणि हे बघा, हे थालीपीठ छान असं मी हे पसरवून घेतलेलं आहे. साबुदाण्याचं जे थालीपीठ असतं ना, ते शक्यतो थोडंसं जाडच असतं. त्यामुळे जाडच थापा, खूप पातळ असं हे थालीपीठ नसतं. आणि हे बघा मस्त असं इथं हे थालीपीठ छान थापून झालेलं आहे. आता कडेने मी काय करणार आहे, तेल सोडणार आहे. तर तुम्ही तेल किंवा तूप कशाचाही वापर करू शकता. इथे माझ्याकडे हे शेंगदाणा तेल आहे, त्यामुळे मी तेलाचाच वापर केलेला आहे. आणि अगदी मंद गॅसवरती ना आपल्याला हे थालीपीठ छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर आता हे बघा खालची बाजू भाजली गेलेली आहे. एकदा आपण चेक करूया. अगदी हलक्या हाताने सगळ्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि हे बघा मस्त असं खरपूस हे थालीपीठ भाजलं गेलेलं आहे. दुसरीही बाजू आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. त्यामुळे उलटल्यानंतर
पुन्हा एकदा मी इथं 1 चमचा तेल सोडणार आहे आणि छान मंद गॅसवर आपण हे थालीपीठ जे आहे ना खरपूस असं भाजून घेणार आहोत. तर लक्षात ठेवा थालीपीठ भाजताना तव्याचं टेम्परेचर अतिशय कमी असलं पाहिजे. खूप हाय टेम्परेचर तवा तापून घ्यायचा नाही, नाहीतर थालीपीठ अजिबात चांगलं येणार नाही. आणि खरपूस भाजायचं असेल ना, तर मंद गॅसवर हे थालीपीठ भाजा. वरून छान खरपूस असतं, आतून मऊसूत असं हे थालीपीठ असतं. तर हे बघा इथं मी तुम्हाला दाखवते थालीपीठ आपलं रेडी झालेलं आहे आणि सेम याच पद्धतीने ना आपण बाकीचे सगळे थालीपीठ करून घेणार आहोत. तर या स्टेजला जर तुम्हाला असं वाटलं की तव्याचं टेम्परेचर खूप जास्त आहे, तर थोडंसं पाणी शिंपडून तव्याचं टेम्परेचर कमी करा आणि तेल किंवा तुपाचा हात लावून घ्या आणि मग त्यानंतर हे थालीपीठ असं थापून घ्या. आणि नेहमी सगळे थालीपीठ बनवताना गॅसची फ्लेम मंदच ठेवा, म्हणजे थालीपीठ कुरकुरीत आणि मऊही होते. येस, तर इथे बघा मस्त असं हे थालीपीठ भाजून रेडी झालेलं आहे. आता आपण हे साबुदाण्याचं जे थालीपीठ आहे ना, हे सर्व्ह करून घेऊया. तर हे बघा मस्त असं हे साबुदाण्याचं थालीपीठ उपवासासाठी रेडी झालेलं आहे. तीच तीच खिचडी खाऊन कंटाळा आला असेल, तर या उपवासाला तुम्ही हे साबुदाण्याचं थालीपीठ नक्की ट्राय करा. एकादशी जवळ आलेली आहे, तर एकादशीला खिचडी खाण्याऐवजी ना हे साबुदाण्याचं थालीपीठ ट्राय करून बघा. तुम्हालाही नक्की आवडेल. आणि मी बनवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. आणि पुन्हा एकदा अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा आणि सेफ रहा. धन्यवाद.